नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती। त्यावेळी भाजपच्या सर्वाधिक जागा असूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यात आले होते। यानंतर 2.5 वर्षे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा काळ गाजवला। यानंतर महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्येही ते मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, पण भाजपनं त्यांची मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली। यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले। आता याच दरम्यान शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं मोठं विधान केलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात। नुकताच त्यांनी मोठा दावा केला आहे। संजय राऊत यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नसल्याचं मोठं विधान त्यांनी केलं आहे। या त्यांच्या खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। संजय राऊत यांच्या या स्फोटक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। आता एकनाथ शिंदे याच्यावरती काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।